नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा असकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. यावेळी साप्ताहिक अंदाज पाहूया आणि 24 तासातील अंदाजही पाहूया. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. आता सद्यस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये क्वचित ठिकाणी पावसाचे ढग दिसतात. कर्नाटकामध्ये भरपूर पावसाचे ढग आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला व पश्चिम साईडला पावसाचे ढग दिसतात. साधारणतः पुणे, सोलापूर वगैरे ह्या साईडला हलका मध्यम पावसाचे ढग देणार आहेत. असे पाऊस आहेत. तरी पण रात्रीतून अकोले, सोलापूर या परिसरात, कलबुर्गी, बिदर, लातूर या भागात हलका मध्यम किंवा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे लोणार, बीड, नांदेड, पुसद या भागातून सुद्धा चांगला पाऊस पडायची शक्यता आहे. लोणार, बीड, नांदेड, पुसद आणि जळगाव, अकोला या भागातून सुद्धा हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्याचा अंदाज बघूया थोडक्यात आणि पुढे 5-6 दिवसाचा अंदाज बघूया. उद्या साधारणतः घाट परिसर मध्यम ते मुसळधार पाऊस आहे आणि दक्षिण भागातून चांगला पाऊस दिसून येते. तरी पण बघूया सविस्तर. गोंदिया, वारा, शिवणे, भंडारा, घोटी व सासूर या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडायची शक्यता आहे. माकोना, उमरखेड, नागपूर, भंडारा, देसाईगंज या भागातून विजेचा कडकडाटाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चांगला हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. आणि पुढे चंद्रपूर, वाणी, गडचिरोली, देसाईगंज, माकोना ह्याही परिसरात हलका ते मध्यम काहीसा जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. अमरावती, आर्वी, कोंडली, नागपूर, घोटी, सासूर, वारूड हे अचलपूर ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. यवतमाळ, वाणी आणि माकोना ह्या परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. पुसद परिसरामध्ये पण. आणि इकडे उमरखेड, आदिलाबाद, पुसद, नांदेड या परिसरात सुद्धा हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटासह. सोलापूर, तुळजापूर, पेठ, लातूर आणि उदगीर ह्या परिसरात सुद्धा मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. काईज, परळी, अहमदपूर, उदगीर, परभणी आणि मजलगाव ह्या परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. खामगाव परिसर हलका पाऊस आहे. अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. उर्वरित भागात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता वाटते. वाशिम, चिखली, करंजा ह्या भागात सुद्धा हलका मध्यम ती जोरदार काहीसा सरी येतील असं दिसतं. मजलगाव, परभणी, नांदेड ह्या भागात चांगला पाऊस आहे. जिंतूर, अंकोल्याला हलकासा पाऊस दिसतोय. आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर साक्री, धुळे, पालोरा, जळगाव, शिरपूर, शेंदवा या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार परिसरात, धुळे परिसरात काहीशा हलक्या पावसाची शक्यता वाटते. मालेगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर हलका मध्यम जोरदार पावसाची शक्यता. वैजापूर, चाळीसगाव, शिल्लोड या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस असेल. वैजापूर, श्रीरामपूर, पैठण ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस असेल. उद्या साधारणतः धुके पण असणार आहे. विटा, वडूजला हलका पाऊस आहे. पंढरपूर, सोलापूरला मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर जास्त बारामतीचं काही परिसर, इंदापूर, करमाळा, दौंड, जामखेड, बार्शी, कायज ह्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. अहमदनगर, जामखेड, बीड, पैठण ह्या भागात चांगला पाऊस पडला आहे. काहीच धारोर या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. सावंतवाडी, गोवा परिसरात, बेळगाव परिसरात काहीसा पश्चिम भागातून मध्यम ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटते. कोल्हापूर, सांगली, निपाणी, रपकई, पन्नटेमध्ये हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. राजापूर परिसरात चांगला पाऊस पडतोय, म्हणजे कोकणपट्टीत चांगला पाऊस दिसून येतोय. चिपळूण परिसरात, कोकणपट्टीत सर्वत्र मध्यम ते मुसळधार पाऊस आहे. सातारा, कराड, विटा, सांगली, वडूज ह्या भागातून, जत परिसरातून हलकासा पाऊस दिसतोय. सातारा, पुणे ह्या पट्ट्यात सुद्धा हलकासा पाऊस दिसतोय. जेजुरी परिसरात, बारामती, दौंड, इंदापूर, करमाळा ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. दौंड, अहमदनगर, खापोली, डोंबिवली या भागात मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस आहे. खेड, जुन्नर परिसरात हलकासा पाऊस दिसतोय. कल्याण, डोंबिवलीला हलका मध्यम पाऊस दिसतोय. खापोली परिसरात, जुन्नर, खेडला हलकासा पाऊस दिसतोय. खापोली परिसरात जरा मध्यम
पाऊस दिसून येते. वाडा इगतपुरी ह्या भागात मध्यम ते काहीसा जोरदार, सिल्वास पालघरला हलकासा पाऊस आहे. नाशिक हलका मध्यम पाऊस आणि मनमाड, वैजापूर, मालेगाव ह्या 40गाव परिसरात मध्यमशे काहीसा हलका मध्यम पावसाची शक्यता वाटते. काहीसा जोरदार सरीत पण येतील. सर्वच पावसात विजेचा प्रभाव असणारा, कडकडाट असणारा आवाज नवापूर, नंदुरबार, साक्री, शिरपूर, धुळे ह्या भागात चांगला पाऊस. या भागातून बघायला तर रात्रीतून सुद्धा हलका मध्यम सर्वत्र पाऊस दिसून येतो असं हे दाखवते. एकंदरीत हा झाला 24 तासातील अंदाजे. 4-5 दिवसानंतर पाहायला गेलं 4 दिवसामध्ये पावसाची प्रगती वाढत जाणार आहे आणि जिथं हलका मध्यम आहे तिथं जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. साधारणतः सांगली, सोलापूर, हैदराबाद, नांदेड हे जो पट्टा आहे आणि कोकणपट्टी भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर वगैरे याची शक्यता परत वाटते. आणि इथून 7 दिवसानं पाहायला गेलं तर कोकणपट्टीत चांगलाच पाऊस आहे. उत्तर महाराष्ट्रातून चांगला पाऊस दिसतोय आणि इकडे जळगाव, अकोला, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे. सोलापूर, सांगली पट्ट्यात थोडंसं म्हणजे मध्यम जोरदार पाऊस आहे, पण सांगली जत परिसर थोडासा कमी दाखवतो पट्टा. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर आणि इकडे कर्नाटकात सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. गोवा आणि कोकणपट्टी परिसरात मुसळधार दिसतोय पाऊस. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पहा. रोजचे अपडेट्स बघत